गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठ्या प्रमाणात वाद पेटलाय। औरंगजेबाची कबर काढून टाकावी, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती करू असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं दिला होता। याच पार्श्वभूमीवर आज राज्यभरात आंदोलन सुरू आहे। गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात येत आहे। गोंदिया जिल्ह्यात देखील बजरंग दल कार्यकर्त्यांनी आंदोलन करत औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली आहे। एक विषय है कि महाराष्ट्र औरंगजेब की कब्र को खोदो, और सरकार अगर नहीं खोदती तो विश्व हिंदू परिषद बजरंग दल गोंदिया का खोदने के लिए तैयार है। और ये कुदाल लेकर साल से ही वो कब्र को खोदी जाएंगी। ये आज हम कलेक्टर को ज्ञापन देने जा रहे हैं, और ये ज्ञापन सिर्फ गोंदिया जिले में नहीं है, महाराष्ट्र के हर जिलों में आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल ज्ञापन के द्वारा सरकार को जगाने का काम कर रहा है। और सरकार अगर नहीं जागेंगी तो यह आंदोलन हमारा और तेज होगा। ऐसे पापी औरंगजेब की मजार हमको कहीं पे भी नहीं, महाराष्ट्र नहीं पूरे भारत में कहीं भी हम बर्दाश्त नहीं करेंगे। इसलिए आज हम ज्ञापन देकर कलेक्टर को जगा रहे हैं, और ये कुदाल उनको देंगे कि इस कुदाल से वो कब्र को खोदा जाए। आने वाला समय संगठन तय करेगा। जय श्री राम। जैसी भी भूमिका संगठन बताएगा। बजरंग दल पूरे विदर्भ प्रांत में एक साथ संपूर्ण प्रखंड में आदेश आएगा। हर जगह पर ये आंदोलन कर रहा है कि औरंगजेब की कब्र को तुरंत के तुरंत उखाड़ा जाए। औरंग ही नहीं, जितने मुगल शासक थे जिन्होंने हिंदू माताओं के बहनों के ऊपर बलात्कार किया, हिंदू धर्म को नेस्त नाबूद किया, ऐसी जितने विध्वंसकारी लुटेरे हैं उन सब की कब्रों को महाराष्ट्र क्या संपूर्ण भारत से नेस्त नाबूद कर दिया जाए, उखाड़ के फेंक दिया जाए। ये पहले टप्पे का बजरंग दल का आंदोलन है। आप देखेंगे कि आने वाले समय में संपूर्ण भारत में इसकी लौ जगेंगी। ये देश औरंगजेब, अबू आजमी और ओबीसी से नहीं चलेगा। ये देश राम राज्य से चलेगा। जिस तरीके से ओबीसी बोलता था 15 मिनट के लिए पुलिस हटा दो तो हम देख लेंगे क्या होगा, उसी तरीके से मैं सरकार से निवेदन करता हूं कि आप 15 मिनट नहीं, सिर्फ 10 मिनट का समय दीजिए। हम औरंग की कब्र को इस देश से उखाड़ के फेंकेंगे। विश्व हिंदू परिषद बजरंग दलद्वारे पूर्ण महाराष्ट्रात औरंगजेबची जे संभाजीनगरमध्ये जो कब्र आहे त्याला हटवण्याकरता एक भव्य आंदोलन करण्यात येत आहे। कारण तो असा एक क्रूर शासक होता ज्यांनी आपल्या हिंदू बहीण आईला बलात्कार केला। त्याच्यानंतर आपले जेवढे मंदिरं होते, सोमनाथ मंदिर असो किंवा आपल्या इथल्यातले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गड होते त्यांना नुकसान करणं, हे सर्व गोष्टी त्यांनी केली। तर अशा क्रूर शासकाचं आपल्या महाराष्ट्रात असो किंवा पूर्ण देशात त्याची एकही कब्र असो की त्याचे जे पण त्यांनी इथे बनवलेले आहेत ते सर्व नेस्तनाबूत करावे, असं विश्व हिंदू परिषद बजरंग दल सरकारला निवेदन देणार आहे। आणि समजा नाही त्याच्यावर काही करण्यात आलं तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल त्याच्यावर आक्रोश करून त्या जाऊन तिथे कब्र त्याची पूर्ण काढण्यात यावी अशी हे करणार आहे। आज आपण निवेदन देत आहे, यानंतरही जर मागणी पूर्ण न झाली तर आपले वेळोवेळी आंदोलन होतील का? कार सेवा करण्यात येईल, वेळोवेळी आंदोलन होतील। आणि समजा नाही काही सरकारने काही हे केलं तर समजा विश्व हिंदू परिषद बजरंग दल महाराष्ट्र प्रदेशनी जे आम्हाला सांगण्यात येईल तसं आम्ही लोक तिथे जाऊन त्या कबरला आम्ही हटवून देऊ। बजरंग दलकडून रॅली काढताय आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे, काय मागणी आहे आपली? आपली मागणी कलेक्टर साहेबांशी अशी आहे, सरकारची मागणी आहे मुख्यमंत्र्यांशी की त्यांनी लवकरात लवकर संभाजीनगरमध्ये खालिस्ताबादमध्ये औरंगजेबची जी कब्र आहे त्याला लवकरात लवकर हटवायला पाहिजे त्यांनी। आणि हिंदू समाजाला एक मोठं प्रतिसाद मिळेल आणि हिंदू समाजाला एक एनर्जेटिक याने शक्ती मिळणार आहे आणि हिंदू समाज आता गोळा झालेला आहे। जर असं सरकारने केलं नाही तर त्वरित हिंदू समाजासाठी आम्ही तिथं संभाजीनगरला भरपूर उत्साहाप्रमाणे तिथं जाऊ आणि त्या कब्र खोदण्याचं काम विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे करण्यात येईल असं आवाहन आम्ही करतो। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।